ते बोलतात ना, दिलेला शब्द आहे ना नेहमी पाळायचा असतो. स्वप्न होतं आपलं, पूर्ण झालं. ते देऊळ बांधायची इच्छा होती ते पूर्ण झालं. हनुमंतरायांना आणायची इच्छा होती ती ती पूर्ण झाली. आता काय इच्छा राहिली? काही नाही, सगळं स्वप्न साकार म्हणजे झालं. पूर्ण असं वाटतं की समाधान, पूर्ण समाधानी आहे. तर नमस्कार मित्रांनो, कशात आपण सर्वे? होप सो आपण सर्वे स्वस्त आणि मस्त असाल. आज आहे 23 मे 2025. दिलेला शब्द आहे ना नेहमी पाळायचा असतो. गेल्या वर्षी मी इथे आलेलो आणि मी शब्द दिलेला की ज्या दिवशी मारुती राय इथे येतील त्या दिवशी मी अवश्य इथे येणार आणि इथे पुन्हा मी शूट करीन आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचवीन. आणि आज तो दिवस आलेला आहे. आपले मारुती राय महाबलीपुरम वरून थेट पालीला आलेले आहेत आणि ते कधी? काल 22 मे 2025 ला. आणि मूर्तीचं तेज आहे ना मित्रांनो जबरदस्त आहे. काल मी शूट केलं ना ते जबरदस्त आहे. बरेचसे विधी वगैरे इथे झाले. काल काय काय विधी झाले ना ते तुम्ही एक झलक पाहून घ्या. खाली सांभाळ कुठे नेणार? जय जय
अभिषेक जे विधी होते ते सर्व इथे झाले. आता ते विश्रांती करत आहेत आणि आज 23 तारखेला त्यांची इथे स्थापना होणार आहे. त्यांच्यासाठी नाही तर खूप छान आणि सुंदर देऊळ बांधलेलं आहे. काही क्षणामध्ये तेही मी आपल्याला दाखवेन. आता भटजी येणार आणि पुन्हा मारुतीरायाला जागे करणार झोपेतून. त्यांची पूजा अर्चना जे आहे ते सर्व करणार. त्यानंतर उन्हेरे गावामध्ये जेवढेही देवी देवतांचे देऊळ आहेत ना, तिथे मारुतीराय जाऊन भेट घेणार आहेत. म्हणजे एक मिरवणूक निघेल, लोक पण असतील, मारुतीरायांना घेऊन जाणार. तिथे देवी देवतांबरोबर भेट झाल्यानंतर त्यांची ह्या देवळामध्ये स्थापना होणार. म्हणजे ते कायमस्वरूपी इथे असणार. आणि हे शनी मंदिर आहे. गेल्या वर्षी जीर्णोद्धार झालेला शनी महाराजांचा आपला हा व्हिडिओ आहे चॅनलवरती. आता आपल्याला जो लिंक दिसत असेल ना, त्या लिंकवरती आपण चेक करू शकता. त्यावेळेला देवळामध्ये काम सुरू होता आणि एक छोटंसं अजून एक देऊळ बांधलेलं. तर मी प्रश्न केलेला की ते देऊळ कशाला बांधलेलं आहे. तेव्हा सांगितलेलं की तिथे हनुमंतराय विराजमान होणार आहे. तर एका दगडातून शिल्प बनवतात ना, तर ते महाबलीपुरमला सुरू होतं आणि ते बनवायला मला वाटतं 1 वर्ष लागलं. कारण शनी जयंतीला देवळाचा जीर्णोद्धार झालेला आणि आता 2-3 दिवसांनी शनी जयंती आहे. फ्युचरमध्ये पालीमध्ये आल्यानंतर उन्हेरे गरम पाणीचे जे कुंड आहेत तिथे आल्यानंतर जेव्हा आपण ह्या शनी मंदिरमध्ये येणार तर शनी महाराजांसोबत आपला हनुमंतरायाचंही दर्शन होणार. म्हणजे दोन्ही दर्शन आपल्याला एका ठिकाणी घडणार आहे. आज एक ऐतिहासिक दिवस आहे आणि आपण त्याचे साक्षी बनण्यासाठी इथे आलेलो आहोत. तर कसं मूर्तीची स्थापना होणार आहे, काय काय विधी होणार आहे, सर्व ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. म्हणजे फ्युचरमध्ये आपण आलात दर्शन करायला तर जे आजचे जे क्षण होते ना ते आपल्याकडून मिस होणार नाही, म्हणून मी हा व्हिडिओ तयार करत आहे. तर आपण आता देवळात जाऊया. काल कसं आहे ना, इथे भरपूर पाऊस पडला आहे आणि रात्रीही पाऊस पडत होता. तर हा सुंदर नजारा आपण बघू शकता. गावचं एकदम हिरवगार झालेलं आहे, तेही मे मध्ये. सुंदर असं निसर्ग आणि हे देऊळ. तर आपण जाऊया देवळामध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये पण सर्वांनी देऊळ पाहिलेलंच आहे. हे देवळाचा बाहेरचा परिसर आहे. हे बाहेरून जे बाउंड्री वगैरे आहे आणि खूप सुंदर असं वास्तू आहे. आणि बाहेर कसे की तुम्ही गाडी वगैरे घेऊन आले ना तर पार्किंगचीही सोय आहे, पार्किंगची व्यवस्था आहे इथे. आणि खूप सुंदर बघा इथे आहे ना वारली पेंटिंग हा वृक्ष आहे आणि ह्या वृक्षाला खूप सुंदर बघा या लोकांनी इथे वारली पेंटिंग केलेली आहे. खूप सुंदर असं वारली पेंटिंग आहे. आणि काही वेळामध्ये पूजा स्टार्ट होणार आहे. तर आपले भटजी वगैरे पण सर्व आलेले आहेत. जस्ट आता ते पण पोचलेले आहेत सर्व. शनिधाम. तिथे लेफ्ट साईडला आहे ना पूजा सुरू आहे. इथे आपले हनुमंतराय विश्रांती घेत आहेत आणि त्यांच्यासाठी बांधण्यात आलेला हा नवीन देऊळ म्हणजे इथे विराजमान होणार आहेत आपले हनुमंतराय. आता सकाळची वेळ आहे, गावचे लोक येणार सर्व, कारण मी सकाळी लवकर आलो आहे. शांति स्वस्ति मगुरुवता छंदः कलिकदेवः परज्ञो आदर्श वर्षे शन्नोद्यावा पृथिवी संप्रदाभ्यसन्ना द्विपदे चतुष्पदे शांता पृथिवी शिवमन्तरिक्षं नो देव्यभयन्नो अस्तु शिवादिशा पदिशा उत्तिशो नमो विद्युतपदैवान्ति सर्वतः शान्ति शान्ति शान्तिः. आपण शनी महाराजांचं दर्शन करूया. खूप छान असं नक्षीकाम केलेलं आहे. खूपच सुंदर वाटत बघा. वा.
सदैव कृपादृष्टी राहू दे शनी महाराज, सदैव कृपादृष्टी राहू दे. हा देवळाचा जीर्णोद्धार कव्हर करायची माझी इच्छा होती, तेही इच्छा आपण पूर्ण केली. हनुमंतराय आज इथे विराजमान होणार आहे, तेही मला लोकांपर्यंत पोहोचवायची इच्छा होती, तेही आज आपण पूर्ण करत आहात. आपलं कोटी कोटी आभारी आहे मी, कोटी कोटी आभारी. जय शनिदेव, जय शनी. सदैव कृपादृष्टी राहू दे, सदैव कृपादृष्टी राहू दे. जय शनिदेव, जय आणि श्री हनुमंतराय गाडीमध्ये विराजमान झालेले आहेत आणि बाजूला विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. तर प्रथम ते विठ्ठल रखुमाईची भेट घेणार आणि त्यानंतर गावात जाऊन इतर देवतांची भेट घेणार. विठ्ठल रखुमाईची भेट घेतल्यानंतर आता हनुमंतराय गावामध्ये चालले आहेत. गावात जे देवता देवी आहेत त्यांची भेट घेणार आणि पुन्हा देवळात येऊन विराजमान होणार. इथे होणार आपले हनुमंतराय विराजमान. त्यांच्यासाठी सुंदरसा देऊळ. ओम हनुमंताय नमः. श्रीराम जय राम जय जय राम. बघा इथे खूप सुंदर असं वारली पेंटिंग केलेलं आहे. प्रभू श्रीराम, सीता माते आणि लक्ष्मणजी आणि राम लक्ष्मण सीता भक्त हनुमान. एक श्लोकी रामायण. आदो राम तपोवनादी गमन, वैदेही हरण, जटायू मरण, सुग्रीवस भाषण, बाली निर्दलन, समुद्र तरण, लंकापुरी दहनम वा पश्चादू रावण.
ऐदधि रामायणम्। प्राप्ते देवसमागमे ऋषिविष्णुयमानस्य तस्मै भवतु मङ्गलम्। जय महादेव महादेव। जय जय महादेव। जय 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 राम जय जय राम। हे नाही सूर्याचं माणिक मधोमध ठेवायचं नऊच्या नंतर चंद्राचं पोळ केतूचं नमो नमः इति मन्त्रेण समुल्लिख्य पुनः नमः ॐ कालाध्वने नमः इति पुष्पाञ्जलिं मंत्राध्वने नमः ॐ कालाध्वने नमः ॐ तत्त्वाध्वने नमः ॐ मंत्राध्वने नमः तत्त्वे शिवतत्त्वाधिपतये नमः शिवतत्त्वाधिपिण्डिकान्यसामि ॐ शिवाय नमः आनन्दान्त तत्त्वानि पिण्डिकायां न्यसामि ॐ श्रोतत्त्वाय नमः श्रोतत्त्वादि देवस्य मस्तकादिलाटान्ते न्यसामि सम्पादोदकस्थाने भूर्भुवादिव्याहुवकान्त मातृकान्यासतत्वानि देवस्य तालवादि सर्व इति प्रासादमहेमधिकृत्य दिक्पाले कान्यासतत्वानि देवस्य तालवादि तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृह्णं स्मरामि सुमूर्ता। पवन सुत हनुमान की, बजरंग बली की, सियावर रामचंद्र की, बोलो श्री शनि महाराज।
भगवान की हर हर श्री बल्लाळेश्वर महाराज की श्री दुंडी विनायक महाराज की बोलो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की हर हर महादेव हर जय दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ सुंड वक्र तुंड श्रीनयना दास रामाचा वडपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना आम्ही रामदासा शक्तीचा बोध जय देव जय श्री हनुमंता तुमसेनी प्रसादेना भीरुतांता जय देव त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण बुद्धं प्रवाचन केलेली आहे. ही सेवा मान्य करून घ्या. या सेवेचं अर्चनेचं धर्मशास्त्रात जे काही शुभफल पुण्यफल सांगितलं असेल ते या समस्त पवार कुटुंबियांच्या पदरामध्ये प्राप्त करून द्या. या पवार कुटुंबातील मुलाबाळांची जी बालगोपाळ मंडळी सध्या विद्याभ्यास घेतात त्यांना त्या त्या क्षेत्रातील योग्य गुरूंचे मार्गदर्शन काही त्यांच्या कुळाचा नावलौकिक वाढेल तसेच या यजमानांचा आणि संपूर्ण कुटुंबियांच्या वर्तमान उद्योगधंद्यामध्ये उत्तम अशा प्रकारचं सुयश सुलक्ष्मी सुकीर्ती आपल्या आशीर्वादाने प्राप्त करा. प्राप्त यश प्राप्त लक्ष्मी प्राप्त कीर्ती चिरकाल स्थिर करा. अप्राप्त यश अप्राप्त लक्ष्मी अप्राप्त कीर्ती प्राप्त करून देऊन चिरकाल स्थिर करून सुयोग्यकाली याचा विनियोगही करा. या समस्त कुटुंबियांना त्यांच्या समस्त हितचिंतकांना या कार्यक्रमासाठी ज्यांची ज्या ज्या सगळं हस्ते सेवा झाली असेल त्या सगळ्यांना उत्तम निरोगी दीर्घायुष्य उत्तम आरोग्य उत्तम शरीर स्वास्थ्य आपल्या आशीर्वादाने प्राप्त करा. यावत जीवन तावद आरोग्य उत्तम दृढगात्रता या नियमाप्रमाणे या प्रत्येकावरती कृपादृष्टीचा जबरदस्त ठेवा. त्यांच्या प्रत्येकाच्या वर्तमान उद्योगधंद्यामध्ये सुयश सुलक्ष्मी सुकीर्ती प्राप्त करून द्या. यांच्या प्रत्येकाच्या वर्तमान निवास वास्तूमध्ये आध्यात्मिक आधिभौतिक आधिदैविक यात आपणपैकी जर कुठले ताप असतील तर त्याचाही आपल्या आशीर्वादाने कृपादृष्टीने परिहार करा. अशीच एकोप्याने गुण्यागोविंदांनी सगळ्यांना आपली सेवा करण्याची सद्बुद्धी प्राप्त करून द्या आणि यांच्याकडूनही आपण अशीच एकोप्याने गुण्यागोविंदांनी सेवा अर्चना समर्पित करून घ्या. तसेच हे यजमान ज्या वेळेला आपल्याला हाका मारतील त्यावेळेला त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांचं कल्याण करा सर्वत्रांचं रक्षण करा आणि बरं करा. मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. श्री बल्लाळेश्वर महाराज की जय. पवनसूत हनुमंत महाराज की जय. सिद्धेश्वर महाराज की जय. शनैश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वतीपते हर हर महादेव.
आणि मित्रांनो, आपण जे कार्यासाठी आलेलो ते कार्य पूर्ण झालेलं आहे. आपले हनुमंतराय विराजमान झाले, ते स्थापना झाली. कळश होतं, कळश पूजन झालं, कळशचाही स्थापना झालेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हटलं तर ते विजयजी, ज्यांनी एवढं कष्ट घेतलेलं हे पूर्ण देवळासाठी. नमस्कार विजयजी. हां, नमस्कार नमस्कार. एकदम समाधान, सॅटिस्फाईड. स्वप्न होतं आपलं पूर्ण झालं ते. आज असं वाटतं की पूर्ण स्वप्न हो, पूर्ण पूर्ण झालं आहे ते. तो संकल्प होता शनी मंदिराचा जीर्णोद्धार करायचा हां, आणि त्याच्या बाजूला हनुमंतरायाची स्थापना करायची. त्याच हनुमंतरायांची स्थापना झाली, ते स्थानापन्न झालेले आहेत. वैशिष्ट्य काय मूर्तीचं ते? ही मूर्ती महाबलीपुरमला बनवली आणि एका दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे. हे वरद मारुती म्हणजे तुम्हाला वरदान देणारा, अच्छा अशी त्याची संकल्पना आहे. कमी जिथे होतं. शनी आहे तिथे हनुमंतराय असतातच. अच्छा. त्यांचं ते दृढ नातं आहे त्यांचं ते. कारण तुम्हाला शनीची साडेसाती असेल, तुम्ही हनुमंताची साधना उपासना केलीत की साडेसातीचा प्रभाव कमी होतो, असं शास्त्रात त्याचं वर्णन आहे. ही हनुमंताची मूर्ती आहे, त्या मूर्तीला तुम्ही अभिषेक करू शकता इथे. अच्छा, तेल अभिषेक जे हो, असेल हो, सर्व हो. इथे करू शकतो. इथे करू शकता तुम्ही. आणि वरती जाऊन जर पूजा करायची असेल हां. तर सोहळ्यामध्ये जायचं. अच्छा, त्यामध्ये असेल. वेळ टाइम किती सकाळी वाजता? एकदा पुजारी पूजा करून आला पहाटे 5 वाजता हां हां. का तिथून हे बंद दरवाजे. अच्छा, हा दरवाजा आणि त्याचं हा दरवाजा पावित्र्य बंद. राखण्यासाठी, बाकी काही नाही. आज कुठे ना कुठे तर मनामध्ये असा विचार येत असेल ना आणि त्यांनी करून कधी घेतलं आपण सगळं. विचार केलेला की असं स्वप्नातही नव्हतं होणार. असं इतकं सुंदर होईल म्हणून. काय आणि खूप आमचे सहकारी आहेत, त्या सगळ्यांनी हातभार लावला, याच्यामध्ये मदत केली, धावपळ केली. कोण काय आणतो, कोण काय आणतो, काही मला माहिती नाही. ते काही कमी पडलं नाही कशाला. काय गुरुजीने ऑर्डर दिली हे पाहिजे की कोण तर जाऊन ते घेऊन येतो. अच्छा, म्हणजे चिंता करायची एवढी आवश्यकता नाही. माझ्याकडे पैसे मागायला कोण येत नाही. जो तो आपला आपल्याहून मनापासून करतोय ते सगळं. ही देऊळ बांधायची इच्छा होती ते पूर्ण झालं. पूर्ण झालं. हनुमंतरायांना आणायची इच्छा होती ती ती पूर्ण पूर्ण झाली. झाली. आता काही इच्छा राहिली नाही. काही नाही, सगळं स्वप्न साकार म्हणजे झालं. पूर्ण असं वाटतं की समाधान. समाधान, पूर्ण समाधानी आहे. कार्यक्रम सुंदररित्या पार पडला. संदीप सहस्त्रबुद्धे गुरुजी जे आहेत त्यांनी पुढाकार घेतला. नाही म्हणले मी हे करणारच. हां. हनुमंतरायांची स्थापना माझ्या हातूनच होणार. आणि पावसाळ्याचे दिवस होते, म्हणलं नाही म्हणले त्या दिवशी पाऊस येणार नाही म्हणले. काही काळजी करू नका, देव आशीर्वाद देतो. तुम्ही जे कार्य करताय त्या ते माझ्या पाठीमागे तो उभा असतो. देवाकडे मागून काय मिळत नाही, स्वतः मेहनत केल्यानंतरच मिळतं. जय हनुमान. जय शनी. तर मित्रांनो, फायनली श्री मारुतीरायांची स्थापना झालेली आहे. आणि आपण पाहिल्यात व्हिडिओमध्ये खूप सुंदर प्रकारे स्थापना झालेली आहे. आणि विधी वगैरे पण एवढे जबरदस्त होते ना. आणि 2 दिवसाचा आम्हाला पण इथे या कार्यक्रमामध्ये सहभाग होण्याची जी संधी भेटली, तर त्यासाठी मी पवार कुटुंबियांचा खूप खूप आभारी आहे. कारण मला पण माझ्या परिवारासोबत त्यांनी आमंत्रण दिलेलं आणि मी ते आलो. काल मी इथे आलेलो. आणि माझं येतानाचं रुटीन कसं असतो की मी आधी महडला जातो, गणपतीचं दर्शन करतो. त्यानंतर पालीचं गणपतीचं दर्शन करूनच मी उन्हेरेकुंडला येतो. पण पहिल्यांदा असं झालं आहे की सकाळी पूजा होती म्हणून लवकर निघालेलो तिथून आणि डायरेक्टली मी इथे आलो. तर दोन्ही गणपतीचं दर्शन पेंडिंग राहिलेलं आहे. आणि आता संध्याकाळचे 5 वाजणार आहेत. आणि आता मी इथून थेट निघणार आहे, पालीचं गणपतीचं दर्शन करणार आणि त्यानंतर महडचं गणपतीचं दर्शन करणार. आणि तिथून माझं जर्नी मी कंटिन्यू करणार. बल्लाळेश्वरांचं दर्शन करून झाल्यानंतर आहे ना, थोडंच पुढे उन्हेरेकुंड फेमस आहे, खूप प्राचीन कुंड आहे, तिथे अवश्य या. आणि तिथे आल्यानंतर जेव्हा आपण शनिधाम बघणार ना, तर शनिधाम पाहिल्यानंतरच बाहेरूनच आपल्याला एवढं आकर्षण, ते वास्तू बघून एवढं आकर्षित होईल की आपण आतमध्ये जाऊन ते दर्शन करणारच करणार. आणि आतमध्ये गेल्यानंतर तिथे प्रसन्न चेहऱ्याचे बोलतात ना, एकदम प्रसन्न मुद्रामध्ये श्री शनी महाराज आहेत. तिथे तुम्ही दर्शन करा, श्री हनुमानाचं दर्शन घ्या तिथे. तो होप सो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. तर पुन्हा भेटेन आपल्याबरोबर एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, असे फिरत राहावे.